नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील दोन व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 4 आर्थिक विकास प्रकरण सुरू केलं होतं. त्यापैकी मागील व्हिडिओमध्ये आपण पंचवार्षिक योजना, त्यांचा कालावधी, त्यानंतर या योजनेचे उद्दिष्ट आणि या पंचवार्षिक योजनांच्या कालावधीमध्ये राबवलेले वेगवेगळे कार्यक्रम याविषयीची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये घेतली होती. आता आपल्याला पहिला मुद्दा आहे आताचा बँकांचे राष्ट्रीयकरण. आता राष्ट्रीयकरण म्हणजे काय, तर खाजगी मालकीचा कोणताही अर्थोद्योग सार्वजनिक मालकीचा म्हणजेच पर्यायाने राज्य संस्थेच्या मालकीचा केला जातो तेव्हा त्याचं राष्ट्रीयकरण झालं असं म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो मी, खाजगी मालकीचा कोणताही अर्थोद्योग जेव्हा सार्वजनिक मालकीचा केला जातो म्हणजेच पर्यायाने राज्य संस्थेच्या मालकीचा केला जातो तेव्हा त्याचं राष्ट्रीयकरण झालं असं म्हटलं जातं. मग आपला आता पहिला मुद्दा आहे की बँकांचं राष्ट्रीयकरण. पंडित नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री हे ज्यावेळेस प्रधानमंत्री होते त्यावेळेस त्या काळामध्ये भारतामध्ये बँकिंग व्यवसाय सुरू होता. तो बँकिंग व्यवसाय हा खाजगी क्षेत्राचा म्हणजे खाजगी लोक तो बँकिंग व्यवसाय चालवायचे आणि या बँका ह्या उद्योग समूहाचं प्रतिनिधित्व म्हणजे वेगवेगळ्या उद्योगांना मदत करण्याचं काम या बँका करत होत्या आणि ह्या बँकांचं जे संचालक मंडळ होतं त्या संचालक मंडळांचा या उद्योगाचा विकास आणि नफा वाढवण्यासाठी हे संचालक मंडळ कार्यरत होतं आणि अर्थातच त्यामुळे मग त्या बँकांना मिळणारा जो नफा होता तो त्या खाजगी संचालक मंडळाला मिळत होता आणि याला पर्याय म्हणून सरकारनं मग 1955 मध्ये इम्पिरियल बँकेचं राष्ट्रीयकरण केलं. म्हणजे हा जो खाजगी उद्योग समूह होता तो सरकारी मालकी त्याच्यावर प्रस्थापित करण्यात आला आणि तिचं रूपांतर पण 1955 मध्ये इम्पिरियल बँकेचं राष्ट्रीयकरण सरकारने केलं आणि त्याचं मग रूपांतर पुढं भारतीय स्टेट बँकेमध्ये त्या इम्पिरियल बँकेचं रूपांतर करण्यात आलं आणि अल्पावधीतच म्हणजे थोड्याच कालावधीमध्ये त्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखा ह्या संपूर्ण भारतभर स्थापन करण्यात आल्या आणि शासकीय विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात या बँकेच्या राष्ट्रीयकरणानंतर झाली. त्यानंतर मग हे जे राष्ट्रीयकरण झालं या राष्ट्रीयकरणाची पार्श्वभूमी सुरुवातीला आपल्याला दिलेली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये आपण सुरुवातीलाच पाहिलं मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती आणि या मिश्र अर्थव्यवस्थेच्या काळामध्ये स्वीकारल्यानंतर वेगवेगळ्या योजना राबवत असताना ज्यावेळेस तूट निर्माण होईल त्यावेळेस ते तूट भरून काढण्यासाठी हे बँकांचं राष्ट्रीयकरण होणं गरजेचं होतं. अर्थातच वेगवेगळ्या बँकांचं राष्ट्रीयकरण झाल्यामुळं काय होणार होतं की त्यांनी मिळवलेला जो नफा आहे तो सरकारी तिजोरीत जमा होणार होता आणि मग राष्ट्रीयकरण झाल्यावर या बँकांना मिळणारा नफा अर्थातच सरकारी खजिन्यामध्ये म्हणजे सरकारला जमा होणार होता आणि याच्याच जोडीला लघु व मध्यम उद्योगांचे विकास धोरण राबवणं सुद्धा आवश्यक होतं. म्हणजे छोटे मोठे उद्योग मध्यम उद्योग सुरू करणं सुद्धा गरजेचं होतं आणि लाल बहादूर शास्त्रींनी अन्न टंचाई आणि दुष्काळावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला होता. अर्थात हरित क्रांतीला सुरुवात केली होती. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षातील समाजवादी विचारांनी प्रेरित झालेल्या काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ऍक्शन या गटाने व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करावे अशी मागणी केली होती. मग इंदिरा गांधी ज्यावेळेस पंतप्रधान होत्या त्यांच्या कार्यकाळामध्ये काँग्रेस पक्षामध्ये आज समाजवादी विचारांनी प्रेरित झालेला एक काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ऍक्शन हा जो गट होता या गटाने या व्यापारी ज्या बँका होत्या त्या काळामध्ये त्या बँकांचं राष्ट्रीयकरण करावं अशा प्रकारची मागणी केली आणि त्यांच्या या मागणीला कम्युनिस्ट पक्ष जो होता त्या काळामध्ये त्या कम्युनिस्ट पक्षाने सुद्धा त्यांच्या या मागणीला पाठिंबा दिला होता. पुढचा मुद्दा आहे म्हणजे 20 कलमी कार्यक्रम. 1 जुलै 1975 रोजी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी एक 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली आणि भारताची एका विकसित राष्ट्राकडे वेगाने वाटचाल करण्याचा जो प्रयत्न त्या प्रयत्नाचा त्यांनी संकल्प सोडला होता. मग या 20 कलमी
कार्यक्रमामध्ये काही तरतुदी होत्या. त्यापैकी पहिली तरतूद होती ती म्हणजे शेती आणि शहरी भागामध्ये कमाल जमीन धारणा, त्याचबरोबर संपत्ती जी आहे त्या संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन आणि जलसंधारण योजना ज्या आहेत त्या योजनांमध्ये वाढ करणं ही पहिली तरतूद या 20 कलमी कार्यक्रमामध्ये होती. त्यानंतर त्यामध्ये दुसरी तरतूद होती कामगारांचा उद्योग क्षेत्रामध्ये सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती करणे. कामगार जे आहेत ते कामगारांचा उद्योग क्षेत्रामध्ये सहभाग वाढणं, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना वाढवणं आणि वेठबिगारी त्या काळामध्ये जे असायचे त्या वेठबिगारीमधून मुक्तता करणं हे या 20 कलमी योजनेमध्ये दुसरी तरतूद होती. त्यानंतर तिसरी तरतूद होती त्यामध्ये की कर चुकी वगैरे आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे, म्हणजे जे लोक कर चुकवतात ते कर चूक वगैरे त्यांची रोखणं, आर्थिक गुन्हे आणि तस्करी वेगवेगळ्या बाबीची जी व्हायची गोष्टीची ती रोखणं. त्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणं, जीवनावश्यकच्या वस्तू आहेत त्यांच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवणं आणि रेशनिंग जी व्यवस्था आहे रेशन कार्डची त्यामध्ये सुधारणा करणं. हे त्याचं चौथी तरतूद या 20 कलमी कार्यक्रमामध्ये होती. आणि पाचवी तरतूद त्यामध्ये होती हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घरबांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे ही त्यामध्ये असलेली पाचवी तरतूद होती. अशा पद्धतीची ही 20 कलमी योजना त्या काळामध्ये सुरू झाली होती. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कामगार समस्या. 11 जुलै, आता यामध्ये एक महत्त्वाचा घटक सांगितलेला आहे. 11 जुलै 1851 रोजी मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी कावसची दावर यांनी सुरू केली. महत्त्वाचं वाक्य, कुठेही प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि जनरल नॉलेजचा तो एक भाग असू शकतो की पहिली कापड गिरणी केव्हा आणि कुठे सुरू झाली आणि कोणी सुरू केली. तर 11 जुलै 1851 मध्ये मुंबई या ठिकाणी पहिली कापड गिरणी कावसची दावर यांनी सुरू केली होती. आणि त्यानंतर पुढे दादर, परळ, भायखळा, शिवडी, प्रभादेवी आणि वरळी इत्यादी ठिकाणी कापड गिरण्या सुरू झाल्या. अशा वेगवेगळ्या ठिकाणी मग कापड गिरण्यांना सुरुवात झाली. आणि मग तो जो भाग होता एकंदरीत तो भाग ज्या ठिकाणी कापड गिरण्या सुरू झाल्या तर तो भाग गिरणगाव म्हणून ओळखला जाऊ लागला. कारण त्या ठिकाणी अनेक कापड गिरण्या सुरू झाल्या होत्या आणि त्याला गिरणगाव असं नाव पडलं, म्हणजे गिरणगाव म्हणून ओळखलं जाऊ लागलं. गिरणगाव असं म्हणून त्याची ओळख झाली. 80च्या दशकामध्ये कामगारांमध्ये 1980चं जे दशक होतं त्या दशकामध्ये कामगारांमध्ये असंतोष निर्माण होण्यास अन्य क्षेत्रातील आर्थिक परिस्थिती, म्हणजे इतर क्षेत्रामध्ये असलेली जी परिस्थिती होती आर्थिक परिस्थिती ती कारणीभूत ठरली होती. कारण काही जे उद्योग होते त्या उद्योगामध्ये असलेले जे कामगार होते त्या कामगारांचे पगार वाढले होते. त्याचबरोबर त्या काही उद्योगामध्ये कामगारांना बोनस सुद्धा, म्हणजे बोनसच्या माध्यमातून दिली जाणारी जी रक्कम होती ती सुद्धा जास्त मिळत होती. आणि गिरणी कामगारांपेक्षा त्यांना ज्या सुविधा होत्या त्या जास्त प्रमाणात मिळत होत्या. आणि मग 1980च्या दिवाळीमध्ये 1981ची जी दिवाळी होती त्या 1981च्या दिवाळीला कामगारांनी 20% बोनस मिळावा अशा प्रकारची अपेक्षा केली. म्हणजे पगाराच्या 20% वाढीव रक्कम त्यांना त्या दिवाळीसाठी मिळावी अशा प्रकारची त्यांनी या कामगारांची अपेक्षा होती. आणि त्यावेळेस मग कामगारांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने जे मालक वर्ग होते वेगवेगळ्या कंपन्यांचे त्यांच्याशी वाटाघाटी करून कामगार वर्गाला विश्वासात घेतलं नाही आणि डायरेक्ट 8 ते 17% बोनस मिळावा अशा प्रकारची तडजोड त्यांनी करून टाकली की 8 ते 17% पर्यंत बोनस देऊ असं काही मालक वर्गाने सांगितले. यावर त्यांची तडजोड झाली. परंतु काही कामगार मात्र डॉक्टर दत्ता सामंत यांच्याकडे गेले आणि त्यांनी ते डॉक्टर दत्ता सामंतांना या कामगारांच्या चळवळीचे नेतृत्व करण्याची विनंती केली. आणि मग त्यानंतर 65 घेण्यामध्ये असलेले जे कामगार होते ते एकत्र आले आणि त्यांनी दत्ता सामंत यांचं नेतृत्व स्वीकारलं. आता दत्ता सामंत यांनी त्यांना जो संप करायचा होता या बोनससाठी त्या संपाचं नेतृत्व स्वीकारलं. आणि 18 जानेवारी 1982 रोजी मुंबईमध्ये 2.5 लाख कामगार
म्हणजे 65 गिरण्यामध्ये काम करणारे 2.5 लाख कामगार एकाच वेळेस संपावर गेले. आणि मग अर्थातच कामगार नाही म्हटल्यावर गिरण्या चालणार नाही. मग गिरणगावची धडधड थांबली, जण मुंबईचं हृदयच बंद पडलं. म्हणजे रोज धडधड आवाज येणाऱ्या त्या गिरण्या कामगार नसल्यामुळे बंद झाले, बंद पडले. जणू काही मुंबईचं हृदयच बंद पडलं. आणि तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर रामतुले यांनी ही समस्या सोडवण्यासाठी मग एक त्रिपक्षीय समिती नेमली. आणि मग कालांतराने पुढे बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले. आणि कायद्यानुसार सरकार राष्ट्रीय मिल मजदूर संघाशी बोलणी करेल अशा प्रकारची भूमिका बाबासाहेब भोसले यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली. आणि डॉक्टर दत्ता सामंत यांनी मात्र हा कायदा रद्द करावा अशा प्रकारची मागणी केली. आणि पुढे काय झालं, संप सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये जे काही कामगार होते त्या कामगारांना ज्या वेगवेगळ्या गावातून ते आलेले होते त्या गावातल्या लोकांनी त्यांना सुरुवातीच्या काळात मदत केली. आणि सुरुवातीला कामगारांनी सुद्धा एकमेकांना विभागीय समित्या स्थापन केल्या आणि त्या समितीच्या माध्यमातून अन्नधान्य आणि वेगवेगळ्या प्रकारची मदत निधी यांचं वाटप सुरुवातीला केलं. आणि डाव्या पक्षांनी म्हणजेच विरोधी पक्षाने संपाला पाठिंबा दिला होता. परंतु काय झालं, संप रेंगाळायला लागला. आणि संप रेंगाळल्यामुळे कामगारांमध्ये पोट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले. आणि संपाला जवळपास 6 महिने पूर्ण झाले. परंतु केंद्र सरकार होतं ते केंद्र सरकारने संपाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आणि मग कामगारांनी शेवटी जेल भरो आंदोलन सुरू केलं. सप्टेंबर 1982 मध्ये महाराष्ट्राची जी विधानसभा आहे त्या विधानसभेवर 1.5 लाख कामगारांचा मोर्चा केला. त्याचाही उपयोग झाला नाही. आणि मग असं करता करता संपाला 1 वर्ष पूर्ण झालं. आणि या कालावधीमध्ये जवळपास म्हणजे सुमारे 1.5 लाख कामगार हे बेकार झाले. कारण कापड त्या काळामध्ये कापडापेक्षा पॉलिस्टरला महत्व आल्यामुळे मुळातच गिरणीतील जे कापड होतं त्याच्या खपावर परिणाम झालेला होताच. आणि मग ह्या मुंबईमध्ये असलेल्या ज्या कापड गिरण्या आहेत त्या सुरत आणि गुजरातमध्ये गेल्या. आणि मग केंद्र सरकारने 13 गिरण्यांचं राष्ट्रीयकरण केलं. आणि समस्या सोडवण्यासाठी लवाद म्हणजे मध्यस्थ नेमले. पण तो प्रयत्न सुद्धा यशस्वी झाला नाही. अशा पद्धतीने हे कामगारांच्या समस्या वाढत गेल्या आणि सुमारे म्हणजे 1.5 लाख कामगार बेकार झाले. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे नवे आर्थिक धोरण. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये 1991 हे साल महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे तर 10व्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रामध्ये पी.व्ही. नरसिंहराव प्रधानमंत्री झाले. आणि त्यांनी मग त्यांच्या कारकिर्दीमध्ये अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने भारताची अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी नवं आर्थिक धोरण स्वीकारलं. आणि यासाठी भारतीय जी अर्थव्यवस्था होती त्या अर्थव्यवस्थेमध्ये मूलभूत स्वरूपाचे बदल घडवले आणि भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक प्रवाहामध्ये आणलं. कोणी? पी.व्ही. नरसिंहराव यांनी. आणि याच काळामध्ये भारताची जी आर्थिक अवस्था होती ती अतिशय बिकट होती, कठीण होती. कारण पी.व्ही. नरसिंहराव यांच्या अगोदर चंद्रशेखर यांचं सरकार होतं. आणि या सरकारच्या काळामध्ये चलनवाढीचा जो दर होता तो 17% होता. आणि आर्थिक वृद्धी म्हणजे आर्थिक वाढ जी होती ती 1.1% घटली. आणि आयातीसाठी आठवडाभर पुरेल एवढंच परकीय चलन भारताकडे शिल्लक होतं. आणि मग असं असताना परकीय कर्जाची परतफेड कशी करायची आणि त्याचं मग व्याज कसं द्यायचं कठीण झालं हे सगळं. आणि मग 1991 मध्ये चंद्रशेखर यांच्या काळात सरकारने काही सोनं विकलं तर काही गहाण ठेवलं आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. चंद्रशेखर यांच्या अगोदर विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारनं सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली होती. आणि 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बोजा अर्थव्यवस्थेवर टाकला होता. म्हणजे चंद्रशेखर यांचे जे सरकार होतं त्यांच्या अगोदर
विश्वनाथ प्रताप सिंग यांचं सरकार होतं. त्या विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली आणि 10,000 कोटीपेक्षा जास्त बोजा अर्थव्यवस्थेवर टाकला होता. अर्थात कर्जमाफी केल्यामुळे सरकारवर हा बोजा पडला होता. आणि केंद्र व राज्य सरकारांचे एकत्रित अंतर्गत कर्जाचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेलं प्रमाण केंद्र आणि राज्य सरकार यांचं एकत्रितरित्या कर्जाचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेलं जे प्रमाण होतं ते सुमारे म्हणजे अंदाजित 55% एवढं झालं. आणि 1980 ते 81 मध्ये परकीय कर्ज होतं आपल्याकडे $2,350 कोटी. 80 ते 81 या कालावधीमध्ये. आणि ते 1990 ते 91 या कालावधीमध्ये किती पटीने वाढलं पहा. 80-81 मध्ये होतं $2,350 कोटी. ते 1990-91 मध्ये झालं $8,380 कोटी. म्हणजे जवळपास 3 ते 4 पटीने ते वाढलं. आणि यावेळेस भारताचा परकीय चलन साठा फक्त $100 कोटी होता आणि कर्ज होतं $8,350 कोटी आणि परकीय चलन साठा भारताकडे होता फक्त 100 कोटी. आणि याला मग इराकनं कुवेतवर आक्रमण करून तेलाच्या वाढलेल्या किमतीची याला ती पार्श्वभूमी होती कर्ज वाढण्याला. तर कुवेतनं काय केलं होतं की तेलाच्या किमती वाढवलेल्या होत्या, ही पार्श्वभूमी त्याला होती. आणि भारताला परकीय कर्ज उभारणं त्यामुळं अवघड झालं होतं. आणि जे अनिवासी भारतीय होते या अनिवासीमध्ये इतर देशामध्ये राहणारे जे भारतीय होते त्या भारतीयांनी आपल्या परकीय चलनामध्ये ज्या ठेवी होत्या त्या काढून घ्यायला सुरुवात केली. म्हणजे परकीय चलनाच्या स्वरूपात असलेल्या ठेवी त्यांनी काढून घ्यायला सुरुवात केली जे अनिवासी भारतीय होते त्यांनी. अशा प्रकारची मग हे कठीण आर्थिक परिस्थिती या काळामध्ये निर्माण झाली होती. त्यानंतर मग अशा काळात या परिस्थितीवर काहीतरी उपाय होणं गरजेचं होतं. त्यासाठी काय उपाययोजना झाल्या, पुढचा मुद्दा आपला उपाय योजना. मग अशा या कठीण परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी पी.बी. नरसिंह राव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री म्हणून नेमलं. आणि मग डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दुरुस्त्या करेक्टिव्ह मेजर्स केले. म्हणजे काही दोष होते ते दुरुस्त केले आणि जी कठीण परिस्थिती होती ती परिस्थिती बदलण्यास सुरुवात केली. त्यांनी काय केलं की परकीय जी गुंतवणूक होती त्या गुंतवणुकीवर असलेले जे निर्बंध होते ते उठवले. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रामध्ये परवाना पद्धती फक्त 18 उद्योगांपुरतीच मर्यादित केली. त्यानंतर सार्वजनिक उद्योगांमधील वाढता तोटा व कार्यक्षमता लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्र हे खासगी उद्योगांसाठी खुलं केलं. म्हणजे सरकारी मालकीचे जे उद्योग होते त्या उद्योगांमध्ये वाढत असलेला जो तोटा आणि कार्यक्षमता ज्यामध्ये जी होती ती लक्षात घेतली आणि सार्वजनिक क्षेत्र हे खासगी उद्योगासाठी खुलं केलं. म्हणजे खासगी उद्योगांना प्रोत्साहित केलं. आणि शेअर बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी 1992 मध्ये सेबीची अर्थात सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया या सेबीची स्थापना केली. आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं संगणकीकरण करण्यात आलं. जे नॅशनल स्टॉक एक्सचेंज होतं त्याचं संगणकीकरण केलं गेलं आणि मंदीचं सावट दूर करण्यास प्राधान्य दिलं. म्हणजे मंदीचं जे आर्थिक परिस्थिती बिघडत होत चालली होती त्यातून बाहेर पडण्याला महत्त्व देण्यात आलं. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या या पहिल्या अर्थमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये भारतातील परकीय जी गुंतवणूक होती ती हळूहळू वाढली आणि भारताने बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवलेलं सोनं हे ज्यावेळेस मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते त्यांच्या काळामध्ये ते परत आणलं. आणि देशामध्ये असलेला जो भांडवलदार वर्ग होता हा वर्ग व मध्यम वर्गाचा पाठिंबा सरकारला त्या काळात मिळाला. आणि सरकारनं मग दूरसंचार क्षेत्र खुलं केलं. त्यामुळं मग भारतामध्ये फोन सारखे मोबाईल आणि फोन सारख्या सेवा संपूर्ण देशभरामध्ये सुरू झाल्या. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जागतिक व्यापार संघटनेचा जो करार होता त्या करारावर सही करून खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण याला सुरुवात केली. अशा पद्धतीने मग या कठीण आर्थिक परिस्थितीमध्ये या डॉक्टर मनमोहन सिंग अर्थमंत्री असताना
यांच्या कालावधीमध्ये ह्या काही उपाययोजना त्यांनी करून देशाला मंदीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। अर्थात आर्थिक परिस्थिती देशाची सुधारण्यासाठी प्रयत्न केला, त्यासाठी त्यांनी काही दोष दुरुस्त्या केल्या। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन। अर्थात भारताने, त्याला आपण म्हणतो जागतिक व्यापार संघटना, भारताने 1995 मध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं सदस्यत्व स्वीकारलं, म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्य भारत झाला। आणि या संघटनेचे उद्देश पुढील प्रमाणे होते। देशादेशामध्ये असलेला जो व्यापार आहे तो खुला करणं, म्हणजे देशादेशामध्ये असलेल्या व्यापारावर असलेली बंधनं कमी करणं आणि आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापाराला अडथळा आणणारे व भेदाभेद करणारे कायदे, निर्बंध, नियम व धोरणे संपुष्टात आणणं, म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरची वेगवेगळ्या देशांमध्ये होणारा जो व्यापार आहे त्या व्यापाराला असलेले निर्बंध, नियम आणि जे काही वेगवेगळे धोरण होते ते संपवून टाकणं आणि जगभरामध्ये असलेला जो व्यापार आहे त्या व्यापाराचं रीतसर बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन म्हणजे नियंत्रण करणं। आणि WTO अर्थात वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन अस्तित्वात येण्यापूर्वी गॅट अस्तित्वात होतं। गॅट म्हणजे काय, जनरल एग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड, ही एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यरत असलेली संघटना WTO अर्थात वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन अस्तित्वात येण्यापूर्वी कार्यरत होती आणि ती व्यापार नियमन करत, ती व्यापारावर नियंत्रण व्यवस्थापन व्यापाराचं ती करत होती। आणि भारतामध्ये WTO संदर्भात परस्पर विरोधी लोकांशी म्हणजे वेगवेगळे मतं त्याच्यावर होते। असं असूनही WTO चे सदस्यत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला गेला आणि जागतिक व्यापार संघटनेच्या तरतुदी, अनुदान, आयात निर्यात, परकीय गुंतवणूक, संरक्षित क्षेत्रे, शेती, तंत्रज्ञान आणि सेवा यांच्याशी संबंधित आहेत। म्हणजे जागतिक व्यापार संघटनेच्या तरतुदी वेगवेगळे प्रकारचे मिळणारे अनुदान, त्याचबरोबर आयात निर्यात, परकीय गुंतवणूक क्षेत्र, शेती, तंत्रज्ञान अशा वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित तरतुदी WTO च्या आहेत। आणि भारत सदस्य झाल्यापासून, म्हणजे भारत ज्यावेळेस या संघटनेचा सदस्य झाला तेव्हापासून वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्राचं झपाट्याने व्यापारीकरण झालं। ज्यावेळेस भारत वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन सदस्य झाला, त्या सदस्यत्व झाल्यापासून भारतामध्ये वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रामध्ये वेगानं व्यापारीकरण झालं आणि जागतिक व्यापार संघटनेच्या या वेगवेगळ्या आणि जागतिक व्यापार संघटनेच्या या मार्गावर भारतानं पुढे दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार अर्थात साऊथ एशिया प्रेफरन्शियल ट्रेड एग्रीमेंट हा करार केला आणि भारतानं सार्क देशांकरिता विविध वस्तू त्या वस्तूंच्या आयातीवरील निर्बंध उठवले, म्हणजे बंधनं जे होते ते कमी केले, काढून टाकले आणि आयात शुल्कामध्ये सवलत दिली, म्हणजे आयात करण्यासाठी असलेलं जे शुल्क त्यासाठी सवलती दिल्या। भारतीय विमा क्षेत्र खासगी व परकीय गुंतवणुकीला खुलं केलं आणि भारतामध्ये असलेलं जे विमा क्षेत्र होतं ते खासगी आणि परकीय म्हणजे इतर देशामध्ये सुद्धा गुंतवणूक करण्यासाठी खुलं करून टाकलं। अशा पद्धतीने आपण स्वातंत्र्योत्तर भारताची आर्थिक वाटचाल अभ्यासली, त्यामध्ये मिश्र व्यवस्था, अर्थव्यवस्था ते जागतिकीकरण असा प्रवास आपण पाहिला आणि पुढील प्रकरणामध्ये आपण भारताची अन्य क्षेत्र म्हणजे इतर क्षेत्रामध्ये होणारी प्रगती अभ्यासणार आहोत। असो या पाठाकडे असलेला स्वाध्याय आपण वहीमध्ये लिहून पूर्ण करणार आहोत सर्वजण।